देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. अर्जुनाचा असणारा प्रश्न, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. त्या ठिकाणी आरंभ करून भगवंताचं असणारं उत्तर, प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्नैवात्मना स्थितः स्थितप्रज्ञस्य उच्यते. तिथं आरंभ करून असणारा शेवटचा मागच्या पाठामधला असणारा श्लोक की ज्यामध्ये सांगितलं पुन्हा काय, इंद्रियाणि हि चरताम, आणि त्यापुढे जाऊन शेवटी सांगितलं तस्माद् यस्य. तस्मात् म्हणजे निर्णय दिला की अशा प्रकारे तस्माद् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे, म्हणजे आता काय झालाय, तो स्थिर झालेला आहे. सम्यक न्यासः संन्यासा. संन्यास म्हणजे काय, आपण संन्यास म्हणतो. संन्यास शब्द म्हणजे काय, सम उपसर्ग पूर्व न्यास धातू, संन्यास, सम्यक न्यास, की प्रतिष्ठित झालेला आहे, की आता तो काही झालं कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आपल्या ध्येयापासून विचलित जो होत नाही तो संन्यासी. मग काही येऊ, त्याला कोणतंही आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक कुठल्याही प्रकारचं विघ्न जरी त्याला प्राप्त झालं तरी त्या सर्व विघ्नांवर मात करतो, अथवा या सर्व विघ्नांनी जो विचलित होत नाही आणि आपल्या ध्येयाच्या अनुषंगाने जो साधनेमध्ये तत्पर राहतो तो संन्यासी. म्हणजे अशा प्रकारे मग या संन्यासाची काय, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, म्हणजे प्रज्ञा एकदा प्रतिष्ठित होणं. हे आध्यात्मिक शास्त्रामध्ये किंवा साधन मार्गामध्ये साध्य प्राप्त करत असताना या सगळे श्लोक जे आत्तापर्यंत आपले झाले, कुठपासून प्रजहातीपासून आत्तापर्यंत जो श्लोक आला, त्या सगळ्या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला भगवंतांनी अथवा आचार्याने त्या अनुषंगाने एवढंच आम्हाला सांगायचा प्रयत्न केला काय, की जोपर्यंत प्रज्ञा प्रतिष्ठित होत नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार अथवा स्वस्वरूपाची प्राप्ती ही जीवाला होऊ शकत नाही. यत्किंचित सांगितलं, थोडं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की थोडं जरी वासना, थोडी जरी कामना, म्हणून कालच्या पाठात काय सांगितलं, वायुर्नाम इव अंबसी, त्या ठिकाणी थोडी जरी राहिली तरी ज्याप्रमाणे तो वायू काय करतो, ती नाव भरकटत नेतो, त्याप्रमाणे थोडी असणारी मनामध्ये वासना काय करते, हीच आमची नाव त्या परमार्थ तत्वापासून भरकटण्याचं काम करते. आणि म्हणून या सर्व श्लोकांच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी भगवंतांनी केला की परमार्थ मार्गावर प्रज्ञा प्रतिष्ठित होणे म्हणजे स्थित होणे हे अत्यंत महत्त्वाचं. मग त्याकरिता म्हणून जी सांगितलेली असणारी साधना, श्रवण, मनन आणि निधिध्यासन, ही प्रामुख्याने वेदांताची असणारी साधना. की पहिलं संपूर्ण श्रवण, मग त्याचा असणारं मनन, आणि मनन झाल्यानंतर जो सिद्धांत दृढ झाला की परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. या संपूर्ण जगताचं निमित्त कारण सुद्धा परमेश्वर आहे आणि उपादान कारण सुद्धा तोच परमेश्वर आहे. त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये अन्य कोणतीही वस्तू नाही. अशा प्रकारे ज्यावेळेस भावना दृढ होते निधिध्यासनामध्ये, त्यानंतर तो चतुर्थ भूमिकेमध्ये जातो. जे मागे पाहिलेल्या सप्तभूमिकेमध्ये श्रवण पहिली, मनन, निधिध्यासना, 3 भूमिका पास झाल्या की चौथी भूमिका जी आहे की त्याला तो साक्षात्कार स्व अनुभव ज्याला म्हणतो आपण, की नुसतं शिकल्यानंतर त्याचा अनुभव झाला पाहिजे. मग अनुभव जो आहे तो अनुभव त्यावेळेसच त्याला प्राप्त होतो की ज्यावेळेस त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते. म्हणून स्थानून लिखन न्यायेन शास्त्र म्हणतं. कशासाठी हे सर्व, कसं का पुन्हा पुन्हा श्रवण करायचं, का पुन्हा पुन्हा मनन करायचं, का चिंतन करायचं, की ज्याप्रमाणे तो स्थानू म्हणजे खांब ज्याप्रमाणे आपण
मंडपाचा असतो किंवा एखादा काही जर करत असताना तो खांब आपण भूमीमध्ये खड्डा करतो आणि टाकून देतो. टाकल्यानंतर काय करतो, त्याच्या कडेने आपण दोन चार गोटे विटा काहीतरी टाकत पुन्हा 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 त्याला आपण ठोकायचं काम करतो. आणि कुठपर्यंत ठोकत राहतो की जोपर्यंत तो स्थिर होत नाही तोपर्यंत आपण तेच काम करत राहतो. जेव्हा आपल्याला कळतं की आता हा हलत नाही, हा स्थिर झालाय, त्यावेळेस आपण त्याला ते ठोकणं बंद करतो. त्याप्रमाणे ही प्रज्ञा जोपर्यंत प्रतिष्ठित होत नाही, त्या स्थानावर स्थिर होत नाही, आता चंचल नाही झाली पाहिजे, जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत अभ्यासेन तू कोणत्याही वैराग्येनश्च गृह्यते सांगितलं. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा अभ्यास, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा अभ्यास करून 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 जसा तो स्थान त्या ठिकाणी स्थिर केला जातो, तशी ही बुद्धी कुठे परमात्म्यामध्ये ज्यावेळेस स्थिर होते किंवा स्थिर केली जाते त्यावेळेस तो चतुर्थ भूमिकेत जातो. आणि त्यावेळेस तो चतुर्थ भूमिकेत जातो त्यावेळेस त्याला त्या परमार्थ तत्वाचा आपल्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे ज्याला त्या परमार्थ तत्वाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला, मग त्याचं असणारं वर्णन हे बाकीचं तर केलंच, परंतु अत्यंत महत्त्वाचं त्यात तो कसा राहतो, काय करतो, तर त्याचं असणारं वास्तविक स्वरूपाचं वर्णन जे आहे, हे वास्तविक स्वरूपाचं वर्णन या श्लोकाच्या द्वारे या ठिकाणी भगवंत सांगतात. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. अशा प्रकारे की तो मुनी कसा कायम जागृत अवस्थेमध्येच तो मुनी राहतो. अज्ञानरूपी जी रात्र आहे, या अज्ञानरूपी रात्रीमध्ये तो कधीच जात नाही, हे या श्लोकातून सांगायचं. म्हणजेच काय, जो ज्ञानी आहे, ज्याने तत्वज्ञानाला प्राप्त केलेला आहे, तर नित्य जागृत अवस्थेमध्येच राहतो. आणि जो अज्ञानी, ज्याला तत्वज्ञान प्राप्त झालं नाही, जो संसारी अवस्थेमध्ये आहे, तो नित्य निद्रा अवस्थेमध्येच राहतो. हे सांगण्याचं काम या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी भगवंतांनी केलं की तो स्थितप्रज्ञ, की ज्याची आता प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे, तो त्याचा असणारं वास्तविक स्वरूपाचं लक्षण या श्लोकातून या ठिकाणी भगवंत सांगतात. त्यानंतर त्याच्यावर असणारं आचार्यांचं भाष्य आपण सर्वप्रथम पाहू. आचार्य काय म्हणतात, त्याच्या पूर्वी श्लोकाच्या अगोदर जे आहे प्रस्ताविक या ठिकाणी आचार्य करतात. काय म्हणतात, यह अयम लौकिको वैदिकश्च व्यवहारः स उत्पन्न विवेक ज्ञानस्य स्थिरप्रज्ञस्य अविद्या कार्यत्वात् अविद्या निवृत्तौ निवर्तते अविद्यायाः च विद्या विरोधात् निवृत्तिः इति एतत् अर्थम स्फुटीकुर्वन् आह. आचार्य म्हणतात की ही जी कोणती जो वैदिक आणि लौकिक व्यवहार आहे, सर्व लौकिक व्यवहार, बाकी आपण जी कर्म करतो हा सगळा लौकिक व्यवहार झाला. खाणं पिणं, कामाला जाणं, हे करणं ते करणं, हा सगळा लौकिक व्यवहार. आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीने असणारा वैदिक व्यवहार, उठलाय, स्नान झालं, पूजा, संध्यावंदना, आचमन, देवपूजा, मंत्रपठन, जो काय आहे हा सगळा वैदिक व्यवहार. परंतु हे दोन्ही प्रकारचे असणारे व्यवहार, म्हणजे लौकिक व्यवहार असो अथवा वैदिक व्यवहार असो, हे दोन्ही प्रकारचे व्यवहार, हे जे लौकिक व वैदिक व्यवहार आहे, सर्व अलग काय, सर्वच्या सर्व अविद्येचे कार्य आहे. जोपर्यंत विद्या आहे तोपर्यंत त्याला सर्व करणं अलग अलग कर्तव्य कर्म जी 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 काही आहे, याच्यावर आपण मागच्या पाठामध्ये सगळा विषय झालेला आहे. म्हणजे अविद्यावताम कर्म, जोपर्यंत तुम्हाला अविद्या आहे तोपर्यंत तुम्हाला, म्हणजे वैदिक कर्म सुद्धा या ठिकाणी प्राकर्षाने सांगायचं लौकिकता आहेच, परंतु लौकिकाबरोबर जे वैदिक कर्म आहे, आम्हाला वाटतं काय की आम्ही देवपूजा करतोय, आम्ही संध्यावंदना करतोय, आम्ही अमुक करतोय, आम्ही तमुक करतोय, आम्ही एवढा जप केला, हे सर्व जे काय वैदिक कर्म सुद्धा काय अविद्येचं स्वरूप आहे. म्हणून जोपर्यंत विद्या आहे तोपर्यंत जीवाला कर्म हे आहेच. मग ते कर्म कोणतंही असो, नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त, कुठलंही कर्म असो, वैदिक सुद्धा,
याच्यामधलं. परंतु हे सर्वच्या सर्व कर्म म्हणजे की अविद्या. कर्म इज इक्वल टू अविद्या. अगदी हा शाश्वत सिद्धांत. जोपर्यंत कर्म करत आहे तोपर्यंत त्याच्याजवळ अविद्या आहे. ज्या क्षणी अविद्या नष्ट होईल त्या क्षणी ही कर्म नष्ट होते. सहज आणि सोपं. आणि म्हणजे अशा प्रकारे जो लौकिक आणि वैदिक व्यवहार आहे हे सर्व अविद्येचेच कार्य आहे. सर्वच्या सर्व काय अविद्येचेच कार्य. म्हणजे जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत सगळं चालत राहणार. म्हणूनच काय ज्याला विवेक ज्ञान प्राप्त झाले आहे की परंतु याच्यामधून निघून पुढे चित्तशुद्धीद्वारा श्रवण मनन निध्यासन करून ज्याला काय झालं विवेक ज्ञान प्राप्त करून घेतलं. असं ज्याला विवेक ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी पुढे काय मग असे ज्याला विवेक ज्ञान प्राप्त झाले अशा मग विवेक ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच काय तो स्थितप्रज्ञ होणं. ज्याची प्रज्ञा आता स्थिर झाली एका ठिकाणी. आता इकडे तो होत नाही. म्हणून ज्याला विवेक ज्ञान प्राप्त झाले आहे अशा स्थितप्रज्ञासाठी जो स्थितप्रज्ञ आहे त्याच्यासाठी काय अविद्येच्या निवृत्तीबरोबर सर्व व्यवहार सुद्धा निवृत्त होतात. लक्षात की ज्याला ते स्थितप्रज्ञ याची बुद्धी झाला ते ज्ञान ज्याला प्राप्त झालं. कोणतं ज्ञान स्वस्वरूपाचं ज्ञान इथं सांगितलं. दुसरं ज्ञान नाही. बाकीचे जेवढं ज्ञान आहे ते सांगितलंय तर पहिल्यांदा. म्हणून वैदिक व्यवहार सुद्धा जरी असला तरी वैदिक व्यवहार सुद्धा अविद्येचंच कार्य आहे. म्हणून दोन मीमांसा द्यायची गरज पडली. व्यासांना अथवा तो ब्रह्मजिज्ञासा आणि जैमिनींना अथवा तो धर्मजिज्ञासा राहायला सांगितली. पूर्वोत्तर दोघ जण आहे. पूर्वोत्तर जसे विरुद्ध आहे तसे दोन्ही विरुद्ध आहे. इथं ब्रह्मजिज्ञासा ज्याला आहे त्याच्यासाठी सर्व कर्म संन्यासच आहे आणि त्याला धर्म जिज्ञासा आहे त्याच्यासाठी सर्व कर्म कर्तव्यच आहे. हा दोघांमध्ये फरक आहे. बरेचदा काय होतं आमच्यामध्ये सगळं मिक्सिंग ज्यावेळेस आमचं होतं त्यावेळेस मोठा प्रश्न होतो. म्हणजे ज्ञान पण संपादन का आचार्य म्हणतात ज्याप्रमाणे ज्ञान पण संपादन करतो कर्म पण करत राहतो. ज्ञान संपादन करणं आणि त्याच्याबरोबर कर्म करत राहणं म्हणजे ज्ञान कर्म समुच्चयवाद जो आहे हा ज्ञान कर्म समुच्चयवादाचंच आचार्यांनी खंडन केलं. ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे. प्रकाश म्हणजे प्रकाशच आहे. प्रकाश पण पडला आणि थोडासा तिथं अंधकार आहे ठेवला तर काय होईल. होऊच शकत नाही. हजारो वर्ष आचार्य एका ठिकाणी त्याचं उदाहरण देतात की एखाद्या गुहेमध्ये हजारो वर्ष अंधकार जरी असला तरी हजारो वर्षाचा असलेला अंधकार त्या गुहेमध्ये ज्या क्षणी आपण जाऊ अग्नी मशाल काहीतरी प्रज्वलित करू त्या क्षणी त्या हजारो वर्षाचा असणारा अंधकार जसा नाश होऊन जातो त्याचप्रमाणे अनादिकालापासून आलेलं हे अज्ञान जे आहे ज्या क्षणी ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित होतो त्या क्षणी हे अज्ञान सुद्धा नाश होऊन जातं. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञान किंवा पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा पूर्ण अलग लक्षात. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कर्म करतोय अलग लक्षात. ज्ञान प्राप्तीनंतर जी काही कर्म त्याच्या हातातून तुम्हाला दिसत असतील यत्कंचित दिसणार तर नाहीत कारण सर्व कर्म संन्यास त्याने घेतल्याच. परंतु कधी दिसली तर ते केवळ शरीराला ज्या असलेले जी सवय ज्याला म्हणतो त्या अनुषंगाने असतं. त्या कर्माशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध राहत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून त्याकरिता म्हणून या दोघांमध्ये भिन्नता आहे. हे स्पष्ट ज्यांना वेदांत शिकायचा आहे त्यांना पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे दोन्ही विषय एकमेकापासून पूर्ण भिन्न आहेत. म्हणजे याच्या 12 अध्याय लिहिले पूर्वमीमांसेवर जैमिनींनी. आणि आता तो धर्मजिज्ञासा धर्मशास्त्र कर्मशास्त्र कर्मसिद्धांत कशा कशा प्रकारे केल्यानंतर काय काय होतं या सगळ्याचं विश्लेषण तिथे घेतलं. आणि व्यासजींनी आता तो ब्रह्मजिज्ञासा ब्रह्मसूत्राच्या अनुषंगाने असणार त्याच्यामधलं तत्वज्ञान या सगळ्यामध्ये काय घ्यायचंय नीर क्षीर विवेक न्यायेनं सांगितलं. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये दुधामध्ये पाणी टाकल्यानंतर काय होतं जो हंस जो आहे तो हंस काय करतो फक्त त्यातलं दूध पिऊन घेतो पाणी सोडून देतो. त्याप्रमाणे या सर्वांमध्ये काय घ्यायचंय
स्वस्वरूपाचं ज्ञान तेवढंच घ्यायचं म्हणून त्यांना परमहंस म्हणतात. ज्यांनी त्या स्वरूपाचं ज्ञान जीवनामध्ये ग्रहण केलं त्यांना आम्ही परमहंस म्हणतो. म्हणून संन्यासांना आपण म्हणतो काय म्हणतो? परमहंस, परिव्राजकाचार्य हा शब्द त्या ठिकाणी आम्ही प्रयुक्त करतो. असो, म्हणून जोपर्यंत सांगायचं तात्पर्य काय, जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत अविद्या आहे, तोपर्यंत कर्म आहे. कर्म कोणतंही असो, लौकिक कर्म असो, वैदिक कर्म असो, कुठल्याही प्रकारचं कर्म जे आहे ते जोपर्यंत अविद्यावान आहे तोपर्यंत त्याला ही सर्व प्रकारची कर्म आहे. आणि म्हणून ज्याला विवेक ज्ञान प्राप्त, आणि ज्याला विवेक ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी काय, ज्याला विवेक ज्ञान प्राप्त झाले अशा स्थितप्रज्ञासाठी अविद्येच्या निवृत्तीबरोबर सर्व व्यवहार सुद्धा निवृत्त होतात. त्यासाठी आता कुठलंच कर्म नाही, सर्व कर्म संन्यासच त्याला, बाकी कोणत्याही प्रकारचं आता त्यांनी कर्म करायचंच नाही. अलग अलग म्हणजे संन्यास घेताना त्यांनी काय जे असेल आपली पुढची पण कर्म, श्राद्ध, तर्पण, सगळ्याच्या सगळं त्या ठिकाणी करून टाकायचं असतं. काही त्याला पुढची कर्म म्हणून कर्मश्रेष्ठ ठेवतच नाही. म्हणजे अशा प्रकारे सर्व व्यवहार सुद्धा अविद्येच्या निवृत्तीबरोबर काय होतं, सर्व व्यवहार सुद्धा निवृत्त होतात. आणि अविद्येचा विद्येबरोबर विरोध असल्यामुळे अविद्येचा विद्येबरोबर तमप्रकाश, अलग लक्षात, अविद्येचा विद्येबरोबर विरोध असल्यामुळे त्या अविद्येची सुद्धा निवृत्ती होते. ज्या क्षणी तुम्हाला विद्येची प्राप्ती होती, ज्ञानाची प्राप्ती होती, त्या क्षणी, जसं त्या गुहेमध्ये हजारो वर्ष अंधकार असताना सुद्धा ज्या क्षणी ती मशाल पेटवली त्या ठिकाणी आणि काय झाला, प्रकाश केला, त्या क्षणी जसा त्या गुहेमधला सर्व अंधकार, कुठेच अंधकार राहत नाही, एवढा थोडासा एका बाजूला राहिला आणि तिकडे राहिला, तिकडे सावली पडेल एखाद्याची, पण अंधकार नावाचा गोष्ट तिथं राहणार नाही. त्याप्रमाणे ज्या क्षणी विद्येची प्राप्ती झाली त्या क्षणी सर्व अविद्येचा नाश होतो. आणि म्हणून कारण का, विरोध असल्यामुळे, विद्येला अविद्येचा विरोध असल्यामुळे, त्यामुळे अविद्येचा विद्येबरोबर विरोध असल्यामुळे त्या अविद्येची सुद्धा निवृत्ती होते. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या क्षणी ज्ञानाची प्राप्ती त्या क्षणीच, नंतर होईल का, आत्ता होईल का, ज्ञान झालं रे झालं, जसं त्या ठिकाणी प्रकाश झाला रे झाला, जसा सूर्य उगवला रे उगवला, की सर्व असणारा अंधकार नष्टच होतो. त्याप्रमाणे ज्या क्षणी ज्ञान होतं त्याच क्षणी सर्व अज्ञान, सर्व अविद्या, सर्व संसार या सगळ्याची निवृत्ती त्या क्षणी होते. आणि तोच अभिप्राय या श्लोकाच्या द्वारे भगवंत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणतात भगवंत, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने. हे या निशा सर्वभूतानां, सर्व भूतमात्रांची काय असणारी निशा, निशा म्हणजे रात्र. त्या रात्रीमध्ये काय होतं की ज्या ठिकाणी हे संपूर्ण संसारी जीव जागृत अवस्थेमध्ये राहतात, म्हणजे विषयाच्या अनुषंगाने त्यांची कर्तव्य कर्म चालत राहतात, तस्याम जागृत संयमी, त्या रात्रीमध्ये हा जो संयमी आहे, हा तस्याम जागृती संयमी म्हणजे ज्या वेळेस हे सर्व संसारी झोपले जातात, सर्व प्राण्यांची जी रात्र आहे, रात्र आहे म्हणजे काय, कोणती रात्र, तर परमात्म्याशी असणारी विमुखता, हीच आमची रात्र. म्हणजे अशा प्रकारे सर्व प्राण्यांची जी रात्र आहे, परमात्म्याशी जी विमुखता आहे, त्यात हा संयमी जो ज्ञानी आहे तो काय करतो, त्या संयमी मनुष्य जागत असतो त्या रात्रीमध्ये सुद्धा. म्हणजे सर्व प्राणी, सर्व मनुष्य जात ज्याच्यामध्ये व्यवहार करत असते किंवा ज्याच्यामध्ये निद्रा अवस्थेमध्ये गेलेली असते, त्यामध्ये हा संयमी जागृत अवस्थेमध्ये असतो. आणि यस्याम जागृती भूतानी, ज्या अवस्थेमध्ये सर्व प्राणी मात्र काय जागृत अवस्थेमध्ये येतात, सा निशा पश्यतो मुने. हे आणि त्याच प्राणी जगतात असतात, त्याच भोग संग्रहात लागून राहतात, ते तत्व जाणणाऱ्या मुनीच्या दृष्टीने ती रात्रच आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय, तर ज्या ठिकाणी या निशा, निशा म्हणजे रात्र,
ह्या रात्रीमध्ये सर्व भूतांची जी असणारी रात्र ती हा जो संयमी आहे की ज्याने ज्या तत्वज्ञानाला प्राप्त करून गेलेले आहे त्या संयमीच्या दृष्टीने ही यांची रात्र असताना सुद्धा त्या रात्रीमध्ये हा संयमी जागृत अवस्थेमध्येच असतो. म्हणजेच काय, तो संसारी विषयांकडे त्याचं थोडक्यात लक्ष नसतं. यस्याम जागृती भूतानी, आणि ज्या अवस्थेमध्ये पुन्हाही संसारी लोक जागृत अवस्थेमध्ये जरी येतात, हा सगळा संसार करत राहतात, परंतु हा सर्वच्या सर्व असणारा संसार त्यांचा हा जो मुनी आहे, सा निशा पश्यतो मुने, हे हा असणारा सर्व संसार त्याच्या दृष्टीने, कुणाच्या, जो तत्वज्ञानी आहे त्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा सर्वच्या सर्व संसार काय आहे, सा निशा पश्यतो मुने, हे त्याला हा मुनी काय करतोय, तर रात्र म्हणूनच पाहत आहे. म्हणजेच दोन्ही श्लोकांच्या माध्यमातून किंवा दोन्ही ओळीच्या माध्यमातून या ठिकाणी या निशा सर्व भूताना, निशा म्हणजे रात्र, या रात्रीमध्ये हा संयमी जागृत अवस्थेमध्ये दाखवला. आणि यस्याम जागृती भूते, आम्हाला वाटतं आम्ही संपूर्ण व्यवहार करतोय, आम्ही उठतोय, आम्ही खातोय, आम्ही पितोय, आम्ही असं करतोय, आम्ही तपसं करतोय, म्हणजे हा सर्व, म्हणून पहिल्यांदा सांगितलं वैदिक आणि लौकिक व्यवहार हा सगळा आम्ही करतोय, हे आम्हाला वाटतंय हा सर्व व्यवहार आम्ही करतोय, परंतु हा वास्तविक पाहता हा सर्व व्यवहार जो आहे हा तोच तत्वज्ञानी जो मुनी आहे त्याच्या दृष्टीने काय, तर त्याच्या दृष्टीने हा सर्वच्या सर्व व्यवहार निशासदृशच आहे. म्हणजेच काय, सर्व असणारा जो व्यवहार आम्ही करत असणारा जागृत अवस्थेमधला किंवा इतर सर्वचा सर्व व्यवहार, हा सर्व व्यवहार जो ज्ञानी जो आहे या ज्ञानाच्या दृष्टीने काय, तर जो ज्ञानी ज्याने तत्वाला प्राप्त केलेला आहे त्याच्या दृष्टीने जगतामध्ये होत असलेला सर्व व्यवहार हा अज्ञान कल्पित असल्यामुळे हा सर्वच्या सर्व व्यवहार निद्रा अवस्थेमध्येच आहे. म्हणजेच आम्ही केलेले सर्व व्यवहार निद्रास्थानीय आहेत. आणि ज्यांनी त्या तत्वज्ञानाला प्राप्त केलेला आहे तो नित्य जागृत अवस्थेमध्ये आहे. म्हणजेच श्लोकाचं थोडक्यात असणारं तात्पर्य, जो अज्ञान अवस्थेमध्ये आहे तो नित्य निद्रा अवस्थेमध्ये किंवा निशा रात्रीमध्ये आहे. आणि ज्याने तत्वज्ञानाला प्राप्त करून घेतलेला आहे तो नित्य जागृत अवस्थेमध्ये आहे. म्हणजेच जो नित्य जागृत अवस्थेमध्ये आहे त्याने तत्वज्ञानाला प्राप्त केलेला आहे. आणि हे सर्व लौकिक वैदिक व्यवहार जरी आम्ही सर्व करत असलो तरी सुद्धा ज्याने त्या तत्वज्ञानाला प्राप्त केलेला आहे त्याच्या दृष्टीने ज्यावेळेस तो हे पाहतो त्याच्या दृष्टीने सर्व रात्रच आहे, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ज्ञानी नित्य जागृत अवस्थेमध्ये आणि अज्ञानी नित्य निद्रा अवस्थेमध्येच असतो. हे या श्लोकाचं असणारं तात्पर्य. त्याचं असणारं जे भाष्य ते आपण उद्याच्या पाठामध्ये पाहू. कार्यक्रमाला थोडं जायचं आहे. 15वा अध्याय. अथ 15ोऽध्यायः.